या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा। अंबादास दानवेंनी उपोषण स्थळी जात जरांगेंची ठाकरेंसोबत फोनद्वारे चर्चा करून दिली। इतक्या मोठ्या संख्येने मराठी मुंबईत आल्याचं पाहून उद्धव ठाकरे अचंबित झाले। सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर विचार करावा असं ठाकरे म्हणाले। फोनवरच्या चर्चेनंतर जरांगे यांची माहिती। मराठवाड्यामधील सर्व मराठा समाज कुणबीच यावर तडजोड नाही। मराठवाड्यामधला मराठा सरसकट कुणबी असल्याचे आदेश द्या, जरांगे यांची शिंदे समितीकडे मागणी। हैदराबाद आणि सातारा गॅझेट प्रमाणे नोंदी असणाऱ्यांना उद्यापासून प्रमाणपत्र द्या। 13 महिन्यापासून वेळ दिला, आता 1 मिनिटही देणार नाही, जरांगेंनी शिंदे समितीला सुनावलं। संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ द्या, शिंदे समितीची जरांगेंना विनंती। मागासवर्गीय आयोगासाठी 2 महिन्यांची मुदत मिळेल, बाकी मागण्यांसाठी वेळ मिळणार नाही, जरांगेंकडून स्पष्ट। शिंदे समिती आणि जरांगे यांच्यामधल्या चर्चेची पहिली फेरी निष्फळ। GR काढल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही। तात्काळ निर्णय न घेतल्यास पुढच्या शनिवारी आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही, जरांगेंचा इशारा। जरांगे यांच्यासोबतच्या भेटीनंतर न्यायमूर्ती शिंदे समितीची राधाकृष्ण विखे पाटलांसोबत सकारात्मक बैठक। हैदराबाद गॅझेटला तत्वतः मान्यता दिली आहे। जरांगे यांच्या काही मागण्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होणार, न्यायमूर्ती शिंदेंची माहिती। मनोज जरांगे परत का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील। राज ठाकरे यांचा रोख नेमका कुणावर असा सवाल उपस्थित। सरकारमध्ये 3 गट, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून आंदोलकांना मदत, खासदार संजय राऊतांचा दावा। गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1 तास बैठक। मराठा आरक्षणासह पालिका निवडणुकांवर चर्चा, सूत्रांची माहिती। आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर धोरणात्मक निर्णयाची गरज, संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा तिढा सोडवावा, शरद पवार यांचं वक्तव्य। शरद पवार फसवाफसवीचा खेळ खेळत आहेत, पवारांना संविधानिक मर्यादा माहिती पाहिजेत। आरक्षणासाठी घटना दुरुस्तीच्या मागणीनंतर गुणरत्न सदावर्ते आक्रमक, जरांगेंना अटक करा अशी मागणी। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, अन्यथा ओबीसी समाज तुमच्यावर बहिष्कार टाकेल, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा हल्लाबोल। 7/12 असलेल्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा, बीडमधील आमदारांची सरकारच्या उपसमितीकडे नवी मागणी। प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह विजयसिंह पंडित यांचा देखील विखेंकडे प्रस्ताव। मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ। जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीला मुदतवाढ। तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन। अमित शहांची रवींद्र चव्हाण, अमित साटम यांच्यासोबत चर्चा। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांची बैठक। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल लिमये यांची ही बैठकीला हजेरी। अजित पवार यांची राष्ट्रवादी पुणे पालिका स्वबळावर लढणार। अजितदादांकडून सर्व जागांची तयारी करण्याच्या सूचना। माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत अजित पवार यांच्या महत्त्वाच्या सूचना। गृहमंत्री अमित शहांकडून वर्षा बंगल्यावरच्या बाप्पाची आरती। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षावर उपस्थित। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन। पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर। तियानजिनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या 25व्या बैठकीमध्ये सहभागी होणार। 7 वर्षांनंतर मोदींचा चीनचा दौरा। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।